तर आपण म्हणणार आहोत धन्यवाद येशूला. धन्यवाद येशू हे गाणं म्हणूया. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. महिमा हो द्या त्याला, 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 महिमा हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला, स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला स्तुती हो द्या त्याला. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया राजांच्या राजाला, प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला.
हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला, गौरव द्या त्याला. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला गौरव द्या त्याला. येशू देव आहे, येशू देव आहे, येशू देव आहे, येशू देव आहे. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला येशू देव आहे. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला येशू देव आहे, येशू देव आहे, पुन्हा येणार आहे. येशू देव आहे, पुन्हा येणार आहे. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला. हालेलुया. राजांच्या राजाला प्रभूंच्या प्रभूला धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला, धन्यवाद. खरोखर भावांनो, मी येशू ख्रिस्ताला धन्यवाद देतो. हो, तो धन्यवाद आणि धन्यवाद आणि धन्यवाद देण्याच्या हकदार आहे. हो, खरोखर तुम्ही किती बी त्याला धन्यवाद द्या, ते धन्यवाद कमीच आहे. कारण की तो राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, तो सर्वस्व आहे. हालेलुया. एके दिवशी असं झालं की स्टेफन नावाचा एक व्यक्ती होता. त्याने येशूवर विश्वास ठेवला आणि तो प्रार्थना करत असे. तो जेव्हा बी केव्हा बी त्याला वेळ भेटला तो प्रार्थना करत असे. आणि एके दिवशी त्याने आकाशाकडे डोळे वर केले. त्याने आकाशाकडे फक्त पाहिलं आणि येशू ख्रिस्त त्याला त्या परमेश्वराच्या बाजू उभा असलेला दिसला. आणि तो लोकाला सांगू लागला, तो प्रत्येकाला सांगू लागला की येशू ख्रिस्त तो जिवंत आहे आणि तो त्या देवा समोर उभा आहे, तो त्या देवाच्या बाजूला उभा आहे. तो प्रत्येकाला सांगू लागला. आणि कित्येकाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही तर त्याच्यावर दगड मार केला. त्याला दगडाने मारलं. इतकंच नव्हे तर त्याला दगडाने मारू मारू त्याला संपवून टाकलं. तर मी सांगू इच्छितो की तुम्ही जर येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवता, तुम्ही मेला जरी असला तरी तुम्ही जगेल. हालेलुया. कारण की हे शरीर आपलं मातीचं शरीर आहे. हालेलुया. आणि तो जिवंत आहे. तो येशू ख्रिस्त जिवंत आहे. त्याला माहिती होतं की जरी मला मारून जरी टाकले ह्या लोकांनी तर तो परमेश्वर मला तिसऱ्या दिवशी जिवंत करेल. त्यामुळे तो बिंदास आपल्या चेल्यासोबत निघून गेला त्या मृत्यूच्या शहरामध्ये, ज्या ठिकाणी मृत्यू होतं. त्या ठिकाणी तो बिंदास निघून गेला आणि त्या ठिकाणी त्याने अद्भुत काम असं केलं की त्याने लाजर मेलेला होता त्याला मेलेल्याला उठवलं. आंधळ्याला कित्येक वर्षापासून जे जन्मताच आंधळे होते, जे जन्मताच लंगडे होते, अशांना त्यांनी बरं केलं. आणि एक व्यक्ती जो त्या बेटावर बसलेला होता की जो कोणी जाणार येणार त्या लोकांना तो मारत होता आणि तो नग्न असा व्यक्ती होता. जे लोक आले तर तो त्यांना मारत जा आणि दगडाने त्याचं स्वतःचं अंग ठेचून घेत होता. तर येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला सुद्धा बरं केलं. हालेलुया. तो तुम्हाला आणि मला बरं करणारा तो एकच आहे, तो म्हणजे येशू मसीहा. धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद. थँक यू.